हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. चहा आहे ना तिकडे, जाऊ ना पहिला. आता गाईज वाजले आहेत बघा 4 आणि मी आणि बाबा आलो आहे 12 वाजल्यापासून इकडे. मोटर वगैरे काय भाव आहे ते सगळं बघायला, पाईप वगैरे पाईप अँड ऑल घ्यायला. ते सगळं घेऊ आणि जाऊ घरी. आता गाडी येते, सर्व सामान घेऊन जायचं, ठेवायचं आणि उद्या फिटिंगला माणूस येईल आणि मोटर टाकून देईल आणि आपल्या बोरचं पाणी वर काढून देईल. ओके, चालतंय. चला, फायनली मग सगळं काम डन होऊन जाईल, सगळं काहीच राहणार ना. गाईस पेमेंट वगैरे सगळं झालेलं आहे. मला वाटलं 30-35 हजारापर्यंत आपलं मोटर बिटर सगळं बसेल, पण एकदम ब्रँडेड आणि टॉप क्वालिटीचं सगळं सामान घेतलं आहे. तर 51,000 रुपये पूर्ण पेमेंट जस्ट केली मी. दिल पे पत्थर रखे, बट क्या कर सकते हैं, वो तो करना ही पडेगा. आता वाजलेत 5 आणि गाडी अजून आली नाही. सामान वगैरे काढणं सुरू आहे. सामान काढतील आणि मग गाडी आमची येईल, ती घेऊन घरी जाऊ आणि त्यांचा माणूस उद्या फिटिंग करायला येईल. सो ऑल इज वेल. भावा बसले तिथं. भावा पण परेशान झाले आज. वायर बियर काढले बघा, 400 फूट वायर काढले. पाईप पण असा पाईप घेऊन जायचा आहे, असा 400 फूट पाईप, 400 फूट वायर, मोटर अँड ऑल सगळं. गाईज हा पाईप आहे मोठा. इकडे ही मोटर ठेवली, ही मोटर आहे आणि इकडे वायर आहे. बस आता गाडी येते तिकडून. बाकीचं नट बोल्ट हेच ते सामान काढणं चाललं आहे ते. अपने बेटे को पाँव पे क्यों नहीं खड़ा कर भाई? ओके, गाड़ी पे दिख नहीं रहे हैं. ये क्या है इधर खड़ा रक्षा? ये क्या है? वही कोई आवाज दे रहा था, मैं बोली रोहित नहीं करता. यायच आपलं सामान आपण काढत आहोत बघा. आता अविनाश भाऊ आणि साई भाऊ आमची हेल्प करत आहेत. पाईप वगैरे साहिल मोर रस्सी खोलत आहेत तिथे. त्या नको खोलू, पिवळा नको खोलू आहे दादा, पिवळा नाही खोलायचं आहे बाबा. ओके गाईज, टाइम टू स्लीप. आता वाजले आहेत 11. मला अचानक ब्लॉग घ्यायचं लक्षात आलं. आता भेटूयात मॉर्निंगला. आपल्याला मॉर्निंगला सगळं फिटिंग वगैरे करायचं आहे आणि पाणी बाहेर काढायचं आहे. बघू कसं पाणी वगैरे बाहेर निघतं. अँड देन आपल्याला जायचं आहे एक ठिकाणी. एक सरप्राईज आहे, खूप छान व्हिडिओ येणार आहे. तर मॉर्निंगला भेटूयात. ओके, बाय. तर गाईज आता झालेलं आहे मॉर्निंग, आमचं सगळं आवरलेलं आहे. आणि आता आपण कॅमेराची सेटिंग थोडी खराब केली वाटतं मी, चांगली करता आता हां रिसेट मारली सेटिंग. जरा थोडंसं प्रॉब्लेम येतं हे व्हायला, फोकस करत नाही नीट. चला जाऊ आता, माणूस होते फिटिंग करायला. सामान बिमान घेऊन फिटिंग करू, पण लाईट नाही आहे. होप्सो फिटिंग होईपर्यंत लाईट येऊ देऊ करू. टी शर्ट घातलं गाईस, टी शर्ट खराब होईल म्हणून. अँड लेट्स गो. A few moments later. गाईज पाईप खेचत आलो इथपर्यंत. तेव्हा तिथून इथपर्यंत झालो आहे. खेचलाय पाईप आम्ही. एवढा लोकेशन आपली तिकडे बोरिंगची, एवढं लांब 400 फूट पाईप आहे. काम जरा घाई, थोडा टाईम लागेल गाईज. काम झाल्यानंतर भेटूयात. चला. तर गाईस इकडे पूजा चालू झाली आहे. हवा चालली आहे. माई पहिली पूजा करते. संपला पाणी. मोटरची करावं. हे काय मोठं पाया पडायला बाबा. आता ये मोटर पानी में डालने का ये इतना पास तिथे नको लाव, इथेच लाव. हा असं देत. तिथे काय ठेवू नका.
आता याच्यात टाकायची राहू दे. म्हणलं मी फक्त इकडे तयार होतो. पाणी मोटरीला असंच राहू दे. माझी नाव त्याला पाणी पिशव्या बाई जरा भरा. गोरगरिबाची. काय करा असं सब एक साथ बैठो. काय करायचं त्याच्या हातावर कवा टाकायचे आता लगेच द्या ना. चढलं किती पोरगी घेतली तेल पोरगी. बस झालं चला चाल तुमचं हिला घेऊन जा हिला घेऊन जा जात घरी साहिल म्हणाल ती साहिल तोंडायली लाडू तिनं 5 जण खोला आवडे खोला तिला या खुशीला ना लाडीला मग 5 जण लाडू लावा. तुम्ही 5 जण झाला ए टकलू हे बघ थोडा सोडू तो गावाला यावं लागलं काय ते पाईपाजवळ धरायचं. मामा इकडे आता इकडे निघतच आता मामाला येते छोट तर गाईज आता 3 वाजलेत आणि 3 वाजता आपलं काम डन झालंय. बट लाईट अजून काय आलेलं नाही. 4 वाजता येईल. वायर पण आपल्या घरापर्यंत पोहोचवलंय. फोडं आलेत पूर्ण हाताला असे हे करून करून ते पाईप वगैरे खेचून खेचून आहे बघा. एकदम भयंकर हालत झालेली आहे. पण वरतीड आहे काम. ऑलमोस्ट 90% डन झालं आहे. पोरांनी आपला खूप सहकार्य केलं हे करायला. हे अशा प्रकारे आपलं एकदम काम सगळं ओके झालेलं आहे. आता हे बघा बोरिंग एकदम झकास. वायर इथे स्टार्टर इथे लावलं आहे आपण आणि इथून लाईट घेतली घरून आपल्या. हे वायर असं वरती साईल चढला होता या झाडावर. बावळ आहे इथे साईल चढला आणि तिथून वायर टाकून आपल्या घरापर्यंत नेले साहिलने. आपल्या साहिल भावाने जाम आज मेहनत केली. ठीक आहे चला आता जाऊ लाईट यायची वाट बघू आणि संध्याकाळी पाणी स्टार्ट करू. काम करेल भाऊ पण चला पाणी टाकलं राहतो. नाही बघू ना मग ते. बरं थांबा 1 मिनटं त्याला फोन करू द्या. गाईज हालत खूप खराब झालं आहे नो. वोल्टेज कमी आहेत मोटरचे. जस्ट चेक केले आता सकाळी चालू करून बघू. 200+ वोल्टेज पाहिजे तर 199 200पर्यंतच आहे. भेटूयात मॉर्निंगमध्ये. पाणी अजून बाहेर नाही आलं. बाय बाय. पाणी आलं 1 नंबर. विषय आड गाईज. पाणी आता लाईट गेली जस्ट. लाईट आलं परत चालू करायचं आहे. बघा पाणी चालू केलं आहे. आता बंद झाली मोटर आणि लाईट आल्यावर मग साफ. आता गढूळ थोडं पाणी होतं ते जाऊ देणार. ते साफ आलं की मग भरून घेणार कळशीत आणि देवाला पहिली कळशी चढवायची माझी इच्छा आहे. गुड मॉर्निंग गाईज. फायनली आपल्या बोरमधून पाणी बाहेर आलेलं आहे. रात्री थोडं कमी वोल्टेज होतं म्हणून आलं नाही. आता वोल्टेज थोडेसे ठीक होते त्यासाठी आलं आहे बाहेर. तर आता परत लाईट आल्यावर आपण सगळं पाणी जे गढूळ घाण पाणी आहे ते बाहेर काढून फेकून देऊ. भेटूयात थोड्या वेळाने. बाय. आता लाईट आलेली आहे गाईज. आता परत आपण स्टार्ट करून बघू. चला बाबाच्या हाताने स्टार्ट करू आता आपल्या मोठंवालं. हां मोठं काढायला लागले ते लढ बाई. सोडा. या इकडं आता. हां हिचे पाय धो लक्ष्मीचे आमच्या. चहा सांडवलाय सगळं पॅन्टीवर. अरे अंगावर येईन पाणी. अंगावर येईन पाणी. अंगावर येईन. अरे तिथपर्यंत तिथे पायाजवळ येते ते प्रेशर. पाणी थांब तरी वर धर तिला पाणी आलं मग खाली. अरे नको 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 उचल उचल. पाय पाय दे. तसं नाही. अरे भिजन ती. अरे येऊ दे तरी पाणी. प्रेशर पाय बा. थांब जरा. येईन आता चांगलं. चांगलं वोल्टेज आहे तरी आता पहिल्यापेक्षा. पहिले किती मिनिटं लागले ते यायला? 1 मिनिट लागलं ते यायला. 1-2 मिनटं लागतात.
गडूळ आहे जरा पाणी, गाळ आहे ना त्याच्यामुळे. ओके, हे जाऊ द्यायचं खाली गडूळ, जेवढं साफ नाही तर आहे का नाही. पाणी पाणी पाणी. चला लावा, फिल्डिंग लावा. चला गाईस, बाय बाय. आता क्रिकेट खेळणार आहे आम्ही. भेटूयात तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये. व्लॉग आवडला का गाईस तुम्हाला? क्रिकेट वगैरे खेळून झालंय माझं. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, फॉलो करायला विसरू नका. आणि लवकरच काहीतरी धमाकेदार आणि मस्त छान छान व्हिडिओ येणार आहे. तर ओके.